महाराष्ट्राचा एकूण अभ्यास केला तर सध्या जातीय तणाव प्रचंड आहे, वर्ग संघर्ष निर्माण झालेले आहेत आणि धार्मिक तणाव तर आहेच. मागच्या 14 पासून हे सातत्याने दिसतंय की धर्माधर्मामध्ये संघर्ष दिसतोय, वर्गावर्गामध्ये मध्ये दिसतोय, जाती जातीमध्ये दिसतोय. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, महाराष्ट्राचा जो सामाजिक संघर्ष आहे, संतांची जी भूमिका आहे आणि स्वतंत्र भारत याच्यामध्ये निर्माण झालेला 1 मे 1960चा महाराष्ट्र, मराठाची तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढावा, तर महाराष्ट्र धर्म नावाची जी संकल्पना या महाराष्ट्राची एक विचारधारा आहे. महाराष्ट्र धर्म हा आपल्या इतिहासात संत परंपरेतनं, समाज सुधारकातनं, स्वराज्यातनं आणि स्वातंत्र्याच्या लढ्यातनं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो आणि तो एक खऱ्या अर्थाने एक विचार आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला आता पुढे जायला पाहिजे, कारण 21वं शतक हे स्पर्धेचं शतक आहे. आज जग बदललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये जे तेढ निर्माण झाले, आम्ही काय फार मोठं काम करतोय असं मी मानत नाही, पण एका जंगलाला आग लागली होती आणि एका चिमणीला वाटलं की आग तर मला पूर्ण विझवता येत नाहीये, परंतु मी माझ्या चोचेने काही पाणी टाकल आणि आग विझवण्याचा प्रयत्न करल, असा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न आहे. पिंपरी चिंचवडला अत्यंत यशस्वी असा महाराष्ट्र धर्माचा कार्यक्रम झाला. धर्म म्हणजे धारणा करणं, धर्म म्हणजे त्या पद्धतीने जगणं. रूढ अर्थाने जे आपण धर्म पाहतो त्या धर्माचा विचार या ठिकाणी आम्ही मांडत नाहीये. आम्ही समाज, माणूस म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, मानवतेच्या विचाराने पुढे झाला पाहिजे, असा तो विचार आहे. तर त्यासाठी महाराष्ट्र धर्म याच्यासाठी आम्ही बालगंधर्वला 14 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5 वाजता एक सभा ठेवलेली आहे. देशाला दिशा देणारे आपले जे प्रेरणास्थान आहे त्यांना समोर ठेवून डॉक्टर दीपक पवार, जे अध्यक्ष शालेय शिक्षण अभ्यास समिती, कृती समिती जे आता सध्या मराठीचं आंदोलन चालवत आहेत, ते प्रामुख्याने महाराष्ट्र धर्मासाठी या अनुषंगाने मराठी आणि महाराष्ट्र त्याची समाज सांस्कृतिक विचार याच्यावर बोलणार आहेत. डॉक्टर श्रीराम पवार हे संत परंपरा, समाज सुधारक आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनातलं महाराष्ट्राचं योगदान आणि महाराष्ट्र धर्म याच्यासाठी ते बोलणार आहेत. यापूर्वी ते आपल्या कार्यक्रमात महाराष्ट्र धर्मावर बोललेले आहेत. डॉक्टर प्रकाश पवार हे सामाजिक आणि राजकीय महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याच्यावर बोलणार आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबा आढाव यांचे अनुयायी नितीन पवार, जे सरचिटणीस आहे रिक्षा पंचायत समिती, याचे जे ते प्रमुख आहेत, हमाल पंचायत वगैरे बाबा आढावांबरोबर काम करतायत, तर त्यांचा एक सत्कार आम्ही ठेवलेला आहे त्यांच्या समाज कार्यासाठी. आणि कॉम्रेड किशोर डमाले, जे सत्यशोधक संघटना आहे, सत्यशोधक सभा आहे, याचे ते प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि त्यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि सामाजिक टोकदार जो झालेला आहे, म्हणजे आपण इतके आता अस्वस्थ आहे की कुणी काही बोललं तरी समाजामध्ये एक प्रतिक्रिया निर्माण होती. प्रचार प्रसार माध्यमातून आम्ही सातत्याने बघतोय की अत्यंत टोकदार पद्धतीने मांडणी होती. याचा परिणाम समाजामध्ये काय होतोय याचा नेते विचार करत नाहीये. आणि म्हणून सर्व समावेशक समाजाला एकत्र करण्यासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जात आहोत आणि याला आम्हाला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. सगळ्या कार्यक्रमाला जे काही वातावरण कलुषित झालेलं आहे सगळ्या कार्यक्रम सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांना लोकांनी एकत्र मागताय, त्याच्यानंतर फरक दिसेल राज्याच्या राजकारणात, समाजकारणात असं वाटतं? नाही, आपल्याला इतिहासात जर बघितलं तर स्वतंत्र भारतानंतर 1950ला राज्यघटना आली, आपल्याकडे निवडणुका सुरू झाल्या. आपल्याकडे बॉम्बे स्टेट होतं, म्हणजे गुजरातचा भाग आणि महाराष्ट्राचा जो पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं एकत्र होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र एकटावलेला आपल्याला बघायला मिळतो. सगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकत्र आले.
तर सर्व विचारसरणीचे लोक लोकशाहीमध्ये अपेक्षित आहेत. वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांचा वैचारिक संघर्ष होईल आणि समाज प्रगल्भ होऊन पुढे जाईल. परंतु सध्या तसं दिसत नाही. विचार मांडत असताना द्वेष प्रचंड दिसतोय, राग प्रचंड दिसतोय, मत्सर प्रचंड दिसतोय आणि हे लोकशाहीला अभिप्रेत नाहीये. आपल्या संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये ज्या प्रकारची विचारसरणी आहे त्या प्रकारचे विचार मांडायचं स्वतंत्र विरुद्ध पक्ष विधिमंडळामध्ये ज्यावेळेस मांडणी करणार नसती, समाजाला प्रगल्भ आणि पुढे नेण्यासाठी हा विचार असतो. आता सध्या जो द्वेष पसरवला जातो त्याच्यामध्ये बदल होण्यासाठी मला एक उदाहरण सांगायचंय की ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीने विकास केला त्यावेळेस विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये अनुशेष मागे राहिला म्हणून आंदोलनं सुरू झाली आणि मग वैज्ञानिक विकास महामंडळ आलं. पश्चिम महाराष्ट्राचं आलं, कोकणाचं आलं, विदर्भाचं आलं, मराठवाड्याचं, खानदेशचं आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रादेशिक अस्मिता तयार करून जर विकास झाला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने तसा निर्णय घेऊन वैज्ञानिक विकास महामंडळ तयार करून त्यातनं विकास साधायचा प्रयत्न केला. सध्या काय झालंय की एक विशिष्ट आरक्षण हेच विकासाचं मॉडेल आहे असं समोर ठेवून एक समाजकारण बिघडवून राजकारण केलं जाते. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष उभा राहिला त्याच्यात मला अधिक स्पष्टतेने बोलायचं जर म्हटलं तर महाराष्ट्रात आरक्षण प्रत्यक्ष लागू झालं 1994ला. त्याच्यामध्ये साधारणपणे 180 जाती होत्या ओबीसी मध्ये. हळूहळू त्या आता 400च्या आसपास जाती गेलेल्या. ओबीसी वर्गामधून आरक्षण मिळालं पाहिजे असं मराठा समाजाची मागणी आहे आणि ती रास्त आहे कारण कुणबी आणि मराठा एकच असल्याचा आजपर्यंत आम्ही अनेक पुरावे दिलेत आणि अनेक प्रकारे ती मांडणी केली. परंतु ओबीसी वर्गातून जो संघर्ष उभा केला जातोय आणि मराठा समाजाच्या नेत्यांकडून जे बोललं जाते किंवा ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून जे बोललं जाते त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडलेले. प्रत्येकाला आपला हक्क सरकारकडे मागणं, सरकारनी न्यायी भूमिका करून देणं आणि जर आपल्याला पटलं नसेल तर आपल्याला न्यायपालिकेमध्ये जाऊन त्याच्या विरोधात लढता येत आणि आतापर्यंत तसं झालेलं आहे. म्हणजे अगदी पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये ईएसबीसी आलं, त्याला आव्हान दिलं गेलं, ते रद्द झालं. नंतर देवेंद्र फडणवीसांनी एसईबीसी केलं, ते रद्द झालं. नव्याने परत एसईबीसी आलं. तर हा सामाजिक संदर्भ प्रगल्भतेने चालू राहील. म्हणून जाती जातीमध्ये आणि वर्गावर्गामध्ये संघर्ष आणि द्वेष पसरवणं काही बरोबर नाही. मला आशा आहे की आम्ही महाराष्ट्र धर्माच्या निमित्ताने संतांचे जे विचार आहेत, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गाडगे महाराज आणि नंतर आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे शिवराय फुलेशाह आंबेडकरांची, हे विचार मांडून समाजामध्ये एक शांततेचं, संयमाचं आणि चांगलं वातावरण तयार करायचं. मला सरकारला काही प्रश्न विचारायचे आहेत. ते प्रश्न असे आहेत की सध्या सरकारने एक लाडकी बहीण योजना चालू केली, त्यातनं 42,000 कोटी रुपये वाटले. सरकार पुढे एक प्रश्न आहे की नेमकं आरक्षण का मागितलं जातं? तर आरक्षण या कारणाने मागितलं जातं की शिक्षण महागलेलं आहे. म्हणजे खाजगीकरणातनं जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं खाजगी शिक्षण संस्थेमध्ये तर फी काही लाखात आहे आणि सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल तर त्याच्यामध्ये काही हजारात आहे. तर फीची तफावत आहे. तर खाजगी आणि सरकारी या फीची तफावत ही अगदी शाळा कॉलेज पासून जर बघितली तर ती आहे. तर एक आपल्याकडे कोठारी समिती नेमली होती, तिने सांगितलं होतं सरकारला की शिक्षणाचं बजेट 6% करा आणि जेणेकरून सगळ्यांना परवडणारं शिक्षण, दर्जेदार शिक्षण मिळेल. परंतु सध्या गंमत अशी आहे की शिक्षणासाठी जे लोक लायक आहेत त्यांना ऍडमिशन मिळत नाहीये आणि त्यांना फी परवडत नाही. म्हणजे महागलेलं शिक्षण ही एक समस्या आहे. दुसरीकडे केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार सांगतं की बेरोजगारी वाढलेली, ती जवळपास 40%च्या वर आहे. आणि सगळंच आपण जर बघितलं तर भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या लोकसंख्येचा जर आकडा पाहिला तर 35 कोटी होता. त्यावेळेस केंद्राकडे नोकऱ्या होत्या 41 लाख. आजही किती आहेत? 41 लाख. लोकसंख्या झाली 142 कोटी. महाराष्ट्राकडे आज नोकऱ्या आहेत 19 लाख. अगदी तुम्ही काल परवापर्यंत जर आंदोलनं बघितली तर कंत्राटी पद्धतीने जी शिक्षक भरती झाली, विनो अनुदानित त्यांचं आहे, आरोग्य सेविकाचं आहे, अंगणवाडीचं आहे आणि सरकारच्या नोकरीच्या आशेने 3ऱ्या आणि 4थ्या वर्गामधले
कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या भरती जातात. म्हणजे सरकार भरती करत नाही. आज महाराष्ट्र सरकारकडे गेली 2-3 वर्ष 78,000 पदं भरतो असं घोषणा केली जाते, पण भरली जात नाही. आणि केंद्र सरकारकडे 9,82,000 पदं रिक्त आहेत. म्हणजे केंद्र सरकारकडे 9,82,000 पदं रिक्त आहेत. सरकारी नोकरीची भरती होत नाहीये. महाराष्ट्र सरकारकडे 78,000 भरती आहे, पण ती भरती केली जात नाहीये. एकीकडे बेरोजगारी आहे, सरकारकडे नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणानंतर महाराष्ट्र आणि केंद्राच्या सरकारमधल्या नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं की सरकारने आरक्षणाव्यतिरिक्त सत्य बोललं पाहिजे की नेमकी खरी परिस्थिती काय आहे. आणि जर मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं, म्हणजे जगभरात ज्या देशांनी प्रगती केली त्यांनी शिक्षणावरचा खर्च वाढवला, उच्च दर्जाच्या शिक्षणाचा खर्च वाढवला आणि दर्जेदार शिक्षण मिळाल्यानंतर त्या देशातल्या तरुणांनी जगभर जाऊन उद्योग, व्यवसाय, नोकरी करून भारतात परत आले असतील, त्यांनी प्रगती केली असेल. तर आजची जी समस्या आहे तर महागलेलं शिक्षण आणि बेरोजगारी आहे आणि त्याचंच कारण आहे लोक आरक्षण मागतायत. त्यामुळे सरकारने सत्य सांगितलं पाहिजे आणि मला असं वाटतं की सरकारला हे करणं शक्य आहे. याच्यासाठी घटनेत दुरुस्तीची गरज नाहीये, नवीन कायदा करण्याची गरज नाहीये. हे प्राथमिक गरज आहे. आणि जगभरामध्ये जे साम्यवादी देश आहे तिथं आरोग्य आणि शिक्षण हे सरकारी सेवा योजनामध्ये येतं. आपल्याकडे आता ते खाजगीकरणानंतर त्याला उद्योगाचा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे शिक्षण हा व्यवसायाचा भाग झाला, आरोग्य हा व्यवसायाचा भाग झाला. तर याची पुनर्मांडणी झाली पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे, पण महाराष्ट्र धर्माच्या निमित्ताने आम्हाला समाज एकत्र यावा आणि इथं एक चांगलं वातावरण महाराष्ट्र धर्माचं व्हावं असं वाटतं. या सगळ्या महाराष्ट्र धर्माच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सरकार पुढे काही गोष्टी मांडणार आहात, म्हणजे काही मागण्या किंवा तुमचं काही धोरण आहे सरकार पुढे काय घेऊन जाणार? नाही, सरकार पुढे आम्ही 2दा अजितदादांना 2दा चंद्रकांत दादांना भेटलेलो आहे. विषय काय आहे की तुम्ही आत्ताच 3रा राऊंड पूर्ण झाला. 3रा राऊंड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं SC, ST, OBC आणि खुल्या वर्गातलं मेरिट हे अगदी 1-2 टक्क्यांनी पुढे मागे झालेले. त्यामुळं मेरिटवर आता स्पर्धा झालेली नाही. खुल्या वर्गामध्ये SC, ST, OBCचे मुलं सुद्धा आता मेरिटवर स्पर्धा करतात. हे तुम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वी जो आरोप होता की SC, STच्या मुलांना 35-40% मिळतात, आमच्या मुलाला 60% मिळतात आणि मग ती तफावत 20%च्या 15%ची राहायची, तर ती राहिलेली नाही पहिली गोष्ट. त्यामुळं आरक्षण वर्गामध्ये जरी तुम्ही येत असला किंवा खुल्या वर्गात जरी येत असला तरी आता मेरिट एकदम कट टू कट झालेले, हे महत्वाचा विषय आहे. दुसरा विषय काय आहे, हे मेरिट मधून आल्यानंतर त्यांना सरकारी जर योजनेमध्ये फायदा मिळाला तर त्यांना परवडतं, परंतु खाजगी कॉलेजमध्ये जायचं म्हटलं तर ते परवडत नाही. अगदी आता डॉक्टर प्रकाश पवार जे आपल्या कार्यक्रमाला बोलणार आहेत, त्यांचा मुलगा MBBS ला डॉक्टर होण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च आला. तेच जर तुम्हाला इथं सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तर तो काही हजारातच खर्च आहे. अगदी इंजिनिअरिंग कॉलेज जर तुम्ही COP ला गेला तर COP ला जे फ्री स्ट्रक्चर आहे, तर आमची सूचना काय आहे ती मी प्रामाणिकपणे सांगतो की शिक्षणाचं खर्च वाढवावा, खाजगी शिक्षण संस्थांना अनुदानित करावं, जेणेकरून त्यांना फी स्ट्रक्चर हे सरकारच्या बरोबरीचं राहील. सरकारमध्ये जे फी स्ट्रक्चर आहे आणि खाजगीचं फी स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये खूप प्रचंड तफावत आहे, काही हजार आणि काही लाखाची. तर ते फी स्ट्रक्चर जर आपण एक समान आणू शकलो सरकारचं आणि खाजगीचं, आणि खाजगी संस्थांना अनुदानित केलं, म्हणजे त्यांना लागणारा चालवण्यासाठी खर्च जर देऊ शकलो तर हा जो मूळ संघर्ष आहे शिक्षणातला प्रवेशाचा तो संपतो. आणि अन्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र आज सगळ्यात प्रगत राज्य आहे, आज सुद्धा प्रगत राज्य आहे. सगळ्यात जास्त नोकऱ्या महाराष्ट्रात निर्माण होत्या. तुम्ही MIDCच्या माध्यमातून बघा, ITच्या माध्यमातून बघा, अन्य कारणाने ज्या वेगळ्या खाजगीतनं निर्माण होत्या. परंतु तुम्ही जर बघितलं तर मुलं सगळी बाहेरच्या राज्यातनं येऊन इथं नोकरी करतात. म्हणजे इथं प्रगती होतीये, परंतु इथल्याच मुलांना नोकरीत संधी मिळत नाही. पूर्वीपासून एक महाराष्ट्रामध्ये मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या 80% नोकऱ्या या महाराष्ट्रात जन्मलेल्या माणसाला मिळाव्यात, अशी एक मागणी आहे पूर्वीपासून. म्हणजे स्थानिक रोजगार हा एक प्रश्न आहे.
तर तो एक करणं गरजेचं आहे. बेरोजगारीचा टक्का कमी करणं गरजेचं आहे. आणि शिक्षण आणि नोकरी हाच मूळ विषय आरक्षण मागणी मागचा आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना सूचना करतोय. म्हणजे जर 42,000 कोटी तुम्ही महिला याच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली म्हणा किंवा लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने देत असाल तर तुम्ही शिक्षणावरचा खर्च वाढवावा, जो कमीत कमी 6 ते 8% अपेक्षित आहे. छत्रपती शाहू महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो आपण, करवीर संस्थांचं. त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 23% खर्च हा शिक्षणावर केला होता. आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर दरडोई उत्पन्नामध्ये आणि प्रगतीमध्ये कोल्हापूर 1 नंबरवर आहे. त्याचं कारण सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जी पेरणी शाहू महाराजांनी केली त्याचा आज रिझल्ट आहे. आरक्षण सगळं संपत चाललेलं आहे. दुसरीकडे आरक्षणासाठी नाही, मूळ प्रश्न काय आहे की सरकारकडे नोकऱ्या किती आहेत हा मी पहिला प्रश्न सांगितला. म्हणजे 41 लाख केंद्राकडे आणि महाराष्ट्राकडे 19 लाख. परत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की खाजगीकरणानंतर नोकर भरती कमी झालेली आहे आणि तिसऱ्या आणि चौथं वर्ग जो असतो त्याची भरतीच होत नाहीये. ती भरती होत नसल्यामुळं तिथं जी काही लोक आहेत ती कंत्राटी पद्धतीने आलेली आहेत. म्हणजे सरकारकडे नोकऱ्या नाहीये, खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा बेरोजगारी आहे, परदेशातनं नवीन उद्योग येत नाहीये, नवीन उद्योग तयार केले जात नाहीये, बेरोजगारीचा टक्का सरकार जाहीर करते 40%. तर सर्व जाती समूहाचाच प्रश्न महागलेलं शिक्षण आणि बेरोजगारी तो काही एका जातीचा किंवा एका वर्गाचा प्रश्न नाही. परंतु राजकारणाच्या साठी जर एक जात आणि एक वर्ग समोरासमोर उभा करून जर काही राजकारण केलं असेल तर ते बरोबर नाही. ते लोकशाहीच्या हिताचं नाहीये आणि महाराष्ट्राच्या हिताचं नाही. आरक्षणाचा विषय मुद्दा तुम्ही छेडला. जो महाराष्ट्र सरकारनं हप्ता जणांच्या हातात जो GR दिलाय त्याला आपण आदेश म्हणतात, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून हा सगळा अभ्यास केलाय, अनेक तज्ञांना भेटलाय. विषय असा आहे, ओबीसी समाज म्हणतोय की आमच्यावर अन्याय झाला, हे म्हणतात की ओबीसी समाजाला धक्का नाही लागला. नेमका तो GR काय आहे? हैदराबाद गॅजेट लागू केल्यावर मराठवाड्यातल्या मराठ्यांना तो GR काय समजून सांगा आणि नेमकं यातून मराठ्यांची फसवणूक झाली की खरंच आरक्षण दिले? माझं मराठी शूद्र नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये हे जे सगळे गॅजेट बद्दल आता जी चर्चा होती, मग ती हैदराबाद गॅजेट असेल, कोल्हापूर गॅजेट असेल, सातारा गॅजेट, प्रत्येक जिल्ह्याचं ब्रिटिश गॅजेट करत होतं. आणि त्या गॅजेटमध्ये तिथली सामाजिक, भौगोलिक सगळी जी परिस्थिती आहे तिथं जे काय आहे त्याचा एक अभ्यास लिहिला जायचा. आणि 1881 ते 1931 च्या जनगणनेप्रमाणे त्या जिल्ह्यातील जातीय जी काही वर्गवारी आहे किंवा टक्केवारी आहे तिची फक्त नोंद आहे. आता हैदराबाद गॅजेटमुळे काय होणार आहे की बाबा मराठवाड्यामध्ये कुणबी समाज राहत होता असा त्यातनं पुरावा मिळतो. आता पुढचा जो काही प्रकार आहे तिथं बाबा ह्या गावात इथं कुणबी राहत होते, आता त्या कुणबी समाजाच्या माणसाला जे काही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळसपर्यंतचा प्रवास जो आहे, म्हणजे आता आपण समजा एखादं गाव घेतलं, त्या गावामध्ये कुणबी होती अशी पूर्वीची नोंद सापडली, पण तिथून पुढचा जो प्रवास आहे सर्टिफिकेट मिळण्यापर्यंतचा तर तो मला अवघड वाटतो. शिंदे समितीच्या नंतर हे निश्चित झालं की बाबा मराठवाड्यात कुणबी आहे, परंतु आतापर्यंत व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची ही फक्त 5,500 लोकांची झालेली आहे. 2-2.25 लाख नक्की माहित नाहीये, 2-2.25 लाख सर्टिफिकेट निघालेले आहेत काही पुरावे. तर ते थोडंसं अवघड आणि जटिल आहे मी तुम्हाला सांगतो. कारण प्रश्न असा आहे की एकदा जर तुमची जात निश्चित झाली कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी, तर तुम्हाला वंशवळ जुळवावं लागते पहिल्यांदा. आणि 4 नातेवाईक हे त्या जातीचे तुमचे जवळचे प्राथमिक नातेवाईक आहेत हे ते करावं लागतं. आणि ती व्हॅलिडिटी करणं अवघड आहे. कुणबी सर्टिफिकेट मिळू शकतं, पण व्हॅलिडिटी आणि त्याचा लाभ घेणं आणि नक्की किती लोकांना खरंच कुणबी सर्टिफिकेट काढायचं एक, त्याच्यानंतर शिक्षणास पात्र होऊन किती मुलांना त्याचा लाभ मिळतो 2, आणि शिक्षण झाल्यानंतर कुणबी ओबीसी मधून खरंच त्यांना सरकारी नोकरीमध्ये किती फायदा मिळतो. तर हा सगळा जर विचार केला तर आज ओबीसी समाज या GRला हायकोर्टात चॅलेंज करणार आहे असं दिसतंय. आणि दुसरीकडं मराठा समाजामध्ये वातावरण आहे की बाबा आपल्याला न्याय मिळालेला आहे.
तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नेमकं हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर तो जी.आर. टिकतो का इथपासून तर त्या जी.आरच्या निमित्ताने पुढच्या वर्षभरामध्ये किती लाभ मिळतो हे पाहायला लागेल. दादा म्हणजे सरकारनं फसवणूक केली का? दोन प्रश्न. या सगळ्यानंतर सरकारनं फसवणूक केली का? आणि समजा हैदराबाद गॅजेट नंतर हे लागू झालं तर ओबीसी आरक्षणाला धक्का बसेल. मूळ प्रश्न काय मी तुम्हाला सांगू का, सरकारचं जे धोरण आहे आरक्षणाबद्दल त्याला एक मर्यादा आहे. सरकारने प्रथम सत्य मान्य केलं पाहिजे. आरक्षण का मागितलं जातं ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि ते मी अत्यंत मगासपासून सातत्याने सांगतोय की शिक्षण महागलेलं असल्यामुळं आपण आरक्षणाच्या वर्गात जर गेलो, ओबीसी झालो, एससी झालो, एसटी झालो, तर आपल्याला आरक्षणामुळं माफक दरामध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल ही अपेक्षा आहे समाजाची. आणि मग आपण शिकलो तर सरकारी नोकरी लागेल. खाजगीकरणात अजून आरक्षण आलेलं नाहीये, त्यामुळे सरकारी नोकरी लागेल. या दोनच अपेक्षा आहेत समाजाच्या. आणि समाजाला सत्य सांगितलं पाहिजे. त्यातलं एक उपाय जे ते शिक्षणाचं बजेट वाढवणं आणि दर्जेदार उत्तम शिक्षण माफक दरात देणं ही गोष्ट आहे. आरक्षणाच्या निमित्ताने सर्वांचं समाधान होईल अशी परिस्थिती नाही. सरकारचं डोकं ठिकाण्यावर नाही असं माझं मत आहे. कारण सरकारने पूर्ण एकूण आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि सरकारने सांगितलं पाहिजे किंवा त्यांच्या मर्यादा काय आहेत. सातत्याने उभा राहणार मागच्या 35 वर्षामध्ये मी तर जवळपास 30 वर्ष सातत्याने याच्यात काम करतोय. मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं, आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर गायकवाड आयोगाबरोबर काम केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सारथी संस्था ही सरकारने स्थापन केली. तर सारथीमध्ये लाभधारक कोण आहेत? मराठा जात आहे, कुणबी जात आहे आणि त्याच्या उपजाती मराठा आणि कुणबी. सरकार एकीकडे सारथी संस्थेचा लाभ देत असताना कुणबी मराठा कुणबी मराठ्यांना त्याचा लाभ देते. म्हणजे सरकारला कुणबी मराठा एक असल्याचं मान्य आहे. दुसरं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये कुणाला लाभ मिळतो तर तिथेही नियम आहे. मराठा कुणबी या दोन जाती आणि उपजाती म्हणून मराठा कुणबी मराठा. म्हणजे सरकारच्या दोन जातींमध्ये मराठा कुणबी मराठा आरक्षणाच्या बरोबरच या दोन संस्थेमध्ये लाभ मिळतो. गायकवाड आयोगाने जो अहवाल दिला होता त्या अहवालला सुप्रीम कोर्टाने नाकारलं. बरोबर आहे. हे नाकारल्यानंतर परत देवेंद्र फडणवीस सरकारने नव्याने एसीबीसी वर्ग तयार केला. एसीबीसी वर्गाचा अर्थ काय? सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. सरकार काय म्हणतं 10% मराठा समाजाला एसीबीसी जे काही त्यांच्या अधिकारात नाहीये ते टिकणार नाही. हा तर पुढचा मोठा गोंधळ आहे. पूर्वी 2 वेळा ईएसबीसी एसीबीसी रद्द झालेले, त्यामुळं ज्यांना शिक्षणास पात्र म्हणून मिळालेले ऍडमिशन त्यांना नंतर फी भरायला लागल्या आणि ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांच्या नोकऱ्या लटकत राहिल्या. कारण एससी एसटी ओबीसीचा कोटा भरलेला होता. एसीबीसी रद्द झाला आणि त्याच्यामध्ये अनेक तरुणांची खूप प्रचंड नुकसान झालं. आणि आता सुद्धा एसीबीसी मधून जी भरती केली जाते ती सुद्धा टिकणार नाही. सरकार एकीकडे मराठा समाजाला ओबीसीचं स्टेटस सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून देतं, परंतु मराठा समाजाचा ओबीसी मध्ये सरसकट समावेश करत नाही. तर याच्यावर बराच कल झालेला आहे. परंतु मला त्याच्यात फार काही बोलायचं नाहीये. सरकारला जर खरंच काय करायचं असेल तर दर्जेदार शिक्षण माफक दरामध्ये शिक्षणात बजेट वाढवणे आणि बेरोजगारी हटवण्यासाठी नवीन धंदे उद्योग व्यवसाय सरकारी नोकरीमध्ये जे कंत्राटी पद्धतीने भरती केलेली आहे त्या कंत्राटी पद्धतीच्या लोकांना न्याय मिळावा. आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे का तर निश्चित आहे, पण आरक्षणामुळेच सगळे प्रश्न सुटू शकतात असं मी मागच्या 25-30 वर्षाच्या सामाजिक जीवनातल्या अभ्यासावरनं सांगू शकतो की सरकारने आता अन्य पर्याय शोधले पाहिजे. सरकारने सत्य बोललं पाहिजे. जारंगे सध्या ज्या पद्धतीने लढाच्या विभाग केलेला आहे सरसकट पाहिजे नाही पाहिजे याच्यावर तुमची भूमिका काय? प्रवीण गायकवाड म्हणून भूमिका काय? नाही, मुळात काय होतं की 1 जून 2004 खत्री कमिशनचा जो निर्णय आला त्याच्या 83व्या जातमध्ये कुणबीमध्ये मराठा कुणबी मराठा समावेश करण्यात आला.
तर मराठा ही जात ओबीसीत तशी पण गेलेली आहे. तुम्ही जर नीट बघितलं, तांत्रिक दृष्ट्या बघितलं तर मराठा कुणबी, कुणबी मराठा असं ज्यावेळेस म्हटलं, वाईस वर्षा, उलट सुलट, तर मराठा आणि कुणबी ही ज्यावेळेस जात त्याच्यात गेलेली. पण आता सरसकटसाठी आम्ही तो लढा दिलेला आहे. 2004ला निर्णय आला, त्यावेळेस पासून आम्ही बरे झाले देवा कुणबी केलो नावाचा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो. महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं. मराठा समाज मागासवर्गीय म्हणून एक व्याख्यानाचा विषय घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो. ती जागृती झाली, परंतु सामाजिक अस्वस्थता, सामाजिक परिस्थिती लक्षात घेता मराठा समाजाने मागासले पण सिद्ध जरी केलं तरी ओबीसी मध्ये एवढा मोठा समावेश घालण्यासाठी कुठलंही सरकार तयार होऊ शकत नाही. म्हणजे एकदा मी न्यायमूर्ती पी.बी. सावंत सरांना भेटलो होतो, जे त्या काळामध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाचे जज होते. डॉक्टर म्हणजे न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांना मी विचारलं होतं की सरसकट मराठा समाजाचा समावेश करणं शक्य आहे का? तर न्यायमूर्ती पी.बी. सावंतांनी सांगितलं की ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागायला लागले. जर सगळ्याच समाजांना आरक्षण दिलं तर ते म्हणतात की आरक्षणाचं औचित्य संपून जातं. खुल्या वर्गातले हळूहळू सगळेच लोक जर आरक्षण वर्गामध्ये आले तर ते नल अँड नील झाल्यासारखे, म्हणजे सर्वांनाच आरक्षण म्हणजे कुणालाच आरक्षण नाही असं ते मला म्हटलं होतं. कसं आहे की मी कुणाच्या भूमिकेवर बोलत नाहीये. मी एक अभ्यास केलेला आहे. माझा 25-30 वर्षाचा अभ्यास आहे. मी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझ्या पुस्तकांच्या अभ्यासाच्या आधारावर मी सरकारबरोबर भूमिका घेतलेली आहे. माझी एक स्वतंत्र भूमिका आहे आणि ती मांडण्याचा मला स्वतंत्र अधिकार आहे. नाही, मी कुणाच्या भूमिकेवर काही मांडत नाहीये. मी सरकारच्या भूमिकेवर भूमिका मांडतोय. त्यांची भूमिका नाही, मला मी कुणाच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं काही कारणच नाही ना. माझी भूमिका सरकारच्या बाबतीत आहे. मी अत्यंत स्पष्ट केलं की शिक्षण महागल्यामुळे एक समस्या आहे आणि बेरोजगारी ही एक समस्या आहे. तर या समस्येवर आरक्षणच फक्त उत्तर आहे असं मला वाटत नाही. अन्य मार्ग शोधतो. नाही, मी माझी भूमिका मांडलेली आहे ना. मी न्यायमूर्ती पी.बी. सावंतांची भूमिका आपल्या सगळ्यांना सांगितली की सर्वांनाच आरक्षण म्हणजे आरक्षण संपलेच जमाय. पण आता हे जर जी आहे त्यानंतर आरक्षण टिकेल का नाही? नाही, असं आहे की आरक्षण हा जो विषय आहे ना खूप व्यापक आहे. मुळात आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्याला एक सामाजिक सुधारणेची गरज आहे. मुळात तुम्ही लक्षात घेत नाही की आरक्षण का मागितलं जाते मराठा समाजाकडून पण आणि ओबीसी समाजाकडून पण. तर त्यांना वाटतं की माफक दरातलं शिक्षण मिळावं आणि नोकरी मिळावी सरकारमध्ये. आता सरकार नोकर भरती करत नाही आणि खासगीकरणामुळे नोकऱ्या कमी झाल्या. म्हणजे सरकारच्या नोकरीचा लाभ होणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि महागलेलं शिक्षण. मुळात समस्या वेगळी आहे आणि त्याच्या मागणीचा जो मार्ग आहे ते सगळ्यांना असं वाटतं की शाश्वत आहे आरक्षण आणि त्या मार्गातनं न्याय मिळेल. परंतु तो एकच मार्ग आहे असं नाही. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की मेरिट जर बघितलं तर 1-2 टक्क्यावर गेलेले. आरक्षणाची काय म्हणतो सरकारच्या दुर्लक्षणामुळे ही परिस्थिती उद्भवली का? कारण की मराठवाड्यात जास्त पुरुष आहे तर शेती म्हणा, पाणी म्हणा, हमीभाव म्हणा, तो एकीकडे दुष्काळ म्हणा, एकीकडे त्यांची खर्च वाढतोय पण मुलांच्या शिक्षणाचा खर्च इकडे पण वाढतोय पण उत्पन्न काही मिळत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मी मागं सांगितलं होतं की पूर्वी असं अनबॅलन्सिंग झालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण मागासलेलं राहिलं. म्हणून आपल्याकडे वैज्ञानिक विकास महामंडळ आणली. वैज्ञानिक विकास महामंडळामध्ये अनेक योजना आणल्या. अनेक योजनेच्या माध्यमातून जी काही त्यांची परिस्थिती होती त्यांना अनुदान देऊन तो विकास केला गेला. त्यावेळेस कसं होतं की मराठवाड्याची अस्मिता होती, कोकणाची अस्मिता होती, खानदेशाची, तर ती प्रादेशिक अस्मिता होती त्या भागाच्या लोकांची. पण आता जातीय अस्मिता झाल्यामुळे काय झालंय, जाती म्हणजे त्यातून जे काही लाभ मिळवायचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्या जाती अस्वस्थ व्हायला लागलेल्या आहेत आणि ते परवडणारं नाहीये, लक्षात घ्या. आणि म्हणून एकूण परिस्थितीचा विचार केला तर फक्त आरक्षणाने सगळ्या समस्या सुटू शकतात असं मी मानत नाही, आमची संघटना मानत नाही. सध्या आमचा फोकस हा महाराष्ट्र धर्मासाठी आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी आमची भूमिका आहे
की SC, ST, OBC खुल्या वर्गातल्या सगळ्या जाती यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. जातीय धार्मिक द्वेष पसरू नये. सध्या जे नेतृत्व करतात त्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. या भाषेमुळं, नेत्यांच्या भाषेमुळं समाजाचा द्वेष पसरत चाललेला आहे. तर त्यामुळं महाराष्ट्र धर्मासाठी हा महाराष्ट्रात कार्यक्रम घेऊन जात असताना महाराष्ट्राची अस्वस्थ परिस्थिती, टोकदार झालेल्या भूमिका, या संपूर्ण लोकशाही पद्धतीने सगळ्यांना हक्क आहे सरकारकडे मागणी करायची. सरकारने चुकीचं धोरण घेतलं तर आपल्याला इथं जे हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यात त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पण समाजामध्ये अस्वस्थता पसरू नये, जातीय, वर्गीय, धार्मिक द्वेष पसरू नये, याच्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आहे महाराष्ट्रात घेऊन जातोय. सर्वांना त्याच्यामध्ये आम्ही निमंत्रित करतोय, चांगल्या नेत्यांना, चांगल्या वक्त्यांना, आणि त्यातून एक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे, जो आमच्या संतांचा आहे, जो महापुरुषांचा आहे, जो समाज सुधारकांचा आहे, जो स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांचा आहे, आणि अगदी 1 मे 1960 निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये जे सगळे सक्रिय होते त्यांच्यासाठी. तामिळनाडू पॅटर्न राबवला गेला पाहिजे आणि संसदेची सगळ्यात महत्वाची भूमिका या सगळ्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात. तुम्हाला वाटतं की ते तामिळनाडू पॅटर्न तशा पद्धतीने लागू करता येऊ शकतो? त्यांनी काय झालंय की तामिळनाडूमध्ये 69% जे आरक्षण आलेले आहे ते पहिला जो काका कालेलकर आयोग होता त्याच्या धर्तीवर त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. ते खूप पूर्वीच आहे. आता नेमकं झालं काय होतं की 69% आरक्षण आपल्यासारखं नाही. तिकडं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, OBC असं बायफर्गेशन नाहीये. तिथलं बायफर्गेशन वेगळं आहे. आणि ते नेमकं नरसिंहराव सरकार सत्तेत असताना त्याच्या अगोदर VP सिंगांनी मंडल आयोग लागू केला आणि मंडल आयोगाचा निकाल येत असताना 50% मर्यादा आली. तोपर्यंत तशा मर्यादेवर चर्चा झाली नव्हती. त्यालाही ज्यावेळेस घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडताना सांगितलं होतं की आरक्षण हे अपवाद आहे, समता हा नियम आहे आणि नियमापेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही, म्हणून आरक्षण हे 49.5% असलं पाहिजे. हे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा निश्चित केली. VP सिंगचं सरकार गेलं, नरसिंहरावचं सरकार आलं 1994ला. मंडल कमिशनचा निकाल आला, इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा निकाल आला, त्यात 50%ची मर्यादा आली. त्यावेळेस जयललिताचा पाठिंबा हा नरसिंहराव सरकारला होता. नरसिंहराव सरकार अल्पमतात होते आणि अल्पमतात असल्यामुळं इंदिरा गांधींनी एक कायदा केला होता 9th शेड्यूल. 9th शेड्यूलचा अर्थ असा आहे की जे धोरण सरकार घेईल, कायदा करल, त्याला हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येणार नाही. मुख्यतः तो जमीन मिळवण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस जमीन अधिग्रहण करायचं असायचं रस्त्यासाठी, विकासासाठी, म्हणजे धरणं असतील, MIDC असेल, तर ती अडचण होती आणि म्हणून 9th शेड्यूल तयार केलं होतं. तर त्याच्यामध्ये नरसिंहरावनी त्याला प्रोटेक्शन दिलं 9th शेड्यूलला. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये 9th शेड्यूल पण चॅलेंज आहे आणि तामिळनाडूचं 50% पेक्षा वर 69% आरक्षण सुद्धा म्हणजे चॅलेंज आहे. पण अजून सुप्रीम कोर्टाचे दोन्ही विषयाचे निर्णय आलेले नाही. 50%ची मर्यादा ही घटनेतनं कशी येते हे सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केल्यामुळं अगदी केंद्र सरकारने ठरवलं तरी 50%च्या वर सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण जाऊ शकत नाही. तामिळनाडूचा अपवाद हे पण सुप्रीम कोर्टात चॅलेंज आहे. म्हणूनच केंद्र सरकारने EWS आरक्षण हे वर्गवारीमध्ये नेलं. इट इज अ क्लास. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आहे. तर इकॉनॉमिकल वीकर सेक्शन मध्ये प्रोटेक्शन आहे मराठा समाजाला. EWS मध्ये त्याचं कारण SC, ST, OBCचे लोक EWS मध्ये सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर येऊ शकत नाही. म्हणून SC-BCचं आरक्षण 10% लागू केल्यानंतर मराठा समाजाचं EWSचं आरक्षण महाराष्ट्र सरकारने थांबवलेलं आहे. आणि हा एक मराठा समाजावर मोठा अन्याय झालेला आहे. ज्या वेळेस SC-BC हे हायकोर्टात स्क्रॅच होणारच आहे, कारण त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाहीये, कायदेशीर आधार नाहीये. ते रद्द होईल त्यावेळेस परत EWS कडे जायला लागेल. पण हे 2-3 वर्ष मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर महाराष्ट्र सरकारने केलेला अन्याय. म्हणजे एकूणच बोलण्याचं असेल की ते आता आंदोलन झालेलं त्याचा फायदा नाही पडला.
माझं पहिल्यापासून धोरण असं होतं, ज्या दिवशी ईडब्ल्यूएस लागू झालं, घटनेत दुरुस्ती झाली, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं, सगळं होऊन ते तालून सुकून सलकून पुढे आलं, तर 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणि ज्यांना कुणबी म्हणून ओबीसी मिळतंय आणि ते न्यायी आहे. जर तुम्ही पूर्वी श्रमीचे कुणबी असाल आणि ओबीसीतनं आरक्षण घेतात त्याला काही विरोध असायचं कारण नाही. पण ज्या मराठा समाजाला कुठलंच आरक्षण नव्हतं त्याला घटनात्मक तरतूद करून 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण होतं. तुम्ही बघा, जाट, गुज्जर, पटेल यांची सुद्धा केवढी मोठी आंदोलनं होत होती, ती आता थांबलेली आहे. कुठंतरी आरक्षणाच्या बाबतीत समाधान मानलं पाहिजे. ईडब्ल्यूएसचं 10% आणि ज्यांना कुणबी मिळतं ओबीसी मध्ये ते ओबीसीचं, पण ओबीसी मध्ये सुद्धा मेरिट हाय गेलेलं आहे, ईडब्ल्यूएसचं मेरिट तुलनेत खाली आलेलं आहे आणि ईडब्ल्यूएस मधून कोण फायदा घेतं याचा आता मराठा समाजाने अभ्यास करावा. काल जे निकाल लागला त्यामध्ये ओबीसीचं मेरिट जास्त आणि ईडब्ल्यूएसचं मेरिट कमी होतं, यामुळे तोटा झालाय का मराठ्यांना ओबीसी जाऊन? नाही, ईडब्ल्यूएस बंद केल्यामुळं राज्य सरकारने, आणि ते करावंच लागणार होतं कारण त्यांना स्वतंत्र 10% आरक्षण सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून दिलेले. ते भलेही घटनात्मक नसेल, कायदेशीर नसेल, पण ते लागू असल्यामुळं मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ मिळत नाही. मराठा समाजामध्ये एक जागृती झालेली आहे, परंतु महाराष्ट्र सरकार ईडब्ल्यूएस तोपर्यंत मराठा समाजाला लागू करू शकत नाही जोपर्यंत एसीबीसीचं आरक्षण रद्द होत नाही. पण तुम्ही म्हणले की नेत्यांनी भाषा सुधारली पाहिजे, नीट बोलणं, अशी कोण नेते? हे बघा की सध्या जी सामाजिक परिस्थिती उद्भवलेली आहे, जे सामाजिक नेतृत्व करतात त्यांनी समाजाचा विचार केला पाहिजे. नेत्याची भाषा ज्या पद्धतीची असली पाहिजे ती दिसत नाही मला. मी सर्व समावेशक बोलणारा माणूस आहे, मी एका जातीसाठी किंवा एका समूहासाठी काम करत नाही आणि म्हणूनच जे पण बोलतायत त्यांनी जबाबदारीने बोलावं, ज्यातून द्वेष पसरणार नाही, एखाद्या जातीचा अपमान होणार नाही, त्यातून काही नवीन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही. जबाबदारीने बोलावं. लोकशाहीमध्ये आपला हक्क मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि म्हणूनच आता उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे, ज्याच्यातनं समाजातल्या लोकांमध्ये एक अभिसरण होईल, एक विचार होईल. शिवाजी महाराजांचं स्वराज्य असेल, महात्मा फुलेची सामाजिक समता असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेतला न्याय असेल, संतांची शिकवण असेल, याच्यातनं महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे आणि प्रगतीकडे जायला पाहिजे. हे आजच्या महाराष्ट्र धर्मासाठीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अधोरेखित केलेले. डॉक्टर दीपक पवार मराठी आणि महाराष्ट्र याच्यावर बोलतील. प्रकाश पवार हे एकूणच संत महापुरुष स्वातंत्र्य आंदोलनातले लोकांचं योगदान आणि महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलतील. आणि डॉक्टर प्रकाश पवार समाजकारण आणि राजकारण आणि महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलतील. यातून पुढच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एक दिशा निश्चित ठरल. आम्ही फक्त सुरुवात केलेली आहे. तुमचे आम्हाला आशीर्वाद आणि मार्गदर्शनाची गरज आहे. दादा, शेवटचा प्रश्न. मंदिर मैदानावर जो हल्ला तुमच्यावर झाला होता त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं की शेवटाची सुरुवात असेल आणि ब्रिगेडी स्थायीचं उत्तर आहे. खूप आक्रमक सगळा समाज झाला होता आणि संघटना, पण या निर्णयात काहीच दिसलं नाही. सगळ्याच गोष्टी सांगून केल्या जात नसतात. जे सांगायचे ते सांगितलेले आहे आणि आता त्याची वाट बघावं लागेल. पण हल्लेखोर आहे तो नंतर माध्यमांसमोर येतो, पुन्हा सांगतो की माझ्या वृत्तीचा मला काही पश्चाताप नाही. ठीक आहे, आता त्याचं उत्तर आता सध्या तो काही विषय नाही आमच्या पुढे. नाही, तुम्ही तर्क कुठलेही लावू शकता, तो तुमच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की ज्यांना कुणबी म्हणून मराठा समाजाच्या लोकांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढावं, लाभ घ्यावा आणि ज्यांना नाही मिळत त्यांनी ईडब्ल्यूएस मध्ये घ्यावं. पण सध्या ईडब्ल्यूएस बंद केलेलं आहे, त्यामुळे एसीबीसीतलं आरक्षण घ्यावं, पण एसीबीसीचं आरक्षण टिकण्याची शक्यता फार कमी आहे. नाही, मी कुणाच्या विरोधात, हे बघा एक लक्षात घ्या, माझा एकमेव अजेंडा आहे की महागलेलं शिक्षण, याच्यामुळं तरुणांना शिक्षण परवडत नाही, त्यामुळं शिक्षणात बजेट वाढवावं, खाजगी शिक्षण संस्था अनुदानित कराव्यात, 6% बजेट कोठारी आयोगाने शिफारस केलेली आहे. आणि दुसरी बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल आहे. कुणाच्या भूमिकेवर मी भूमिका मांडावी एवढा मी काही मोठा नाही.
नेत्यांची भाषा जी आहे ती नेत्यांची नावं सांगा ना तुम्ही, असं जास्त हे बघा, आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, मी वेगळं सांगायची काय गरज. सध्या मीडियामध्ये आक्रमक बोलणारे, द्वेष पसरवणारे, समाजामध्ये तेढ निर्माण करणारे सगळ्यात जास्त लोक दिसतात. म्हणून मी माझ्या कितीतरी मित्रांनी मला विनंती केली की चर्चेला या. तर मी खूप छोटा माणूस आहे त्यांच्या तुलनेत ज्ञान हे सांगण्यासाठी. एकच नाहीये, आरक्षणाच्या आंदोलनातच द्वेष पसरवला जात नाही, व्यक्तिगत पातळीवर नेत्यांवर बोललं जातं. आपण कुठला महाराष्ट्र निर्माण करायचा प्रयत्न करतोय? महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व करतात, जे पदावर आहेत, जे नेते आहेत, पक्ष, संघटना, आमदार, खासदार, यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना त्याचा अभ्यास असला पाहिजे. कुठल्याही समाजाबद्दल बोलताना त्या समाजाचा अभ्यास असला पाहिजे, त्यांचं योगदान माहिती असलं पाहिजे. उगाच व्यक्तिगत द्वेष पसरवण्यासाठी ते करू नये. आता तुम्ही म्हटलं तर मागच्या पूर्ण 5-6 वर्षामध्ये जर बघितलं तर प्रत्येक प्रवक्ता ज्या पद्धतीने बोलतोय ती भाषाच कळत नाही ना. मी पण एक काळ तुमच्या सगळ्या टीव्ही चॅनलवर जात होतो, मी बंद करून टाकलं. महाराष्ट्र धर्मासाठी हा जो उपक्रम आहे, तर याच्यातून जी काही आता दलित, मराठा, ओबीसी मध्ये पाहिजे तर ती सांगण्याचा कमी करण्याचा प्रयत्न होईल. काय म्हणजे त्याच्यासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी ही जी संकल्पना आहे ती आमच्या संतांनी सगळा समाज, बहुजन समाज एकत्र आणला होता. महापुरुषांनी सगळा समाज एकत्र आणला होता, त्यांच्या न्याय हक्काची लढाई लढली होती. अगदी नंतरच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सगळ्या विचारसरणीचे पक्ष, संघटना एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये एक विचार दिला होता की आम्ही सगळे एक आहोत. तर आम्ही सगळे एक आहोत, जात, वर्ग, धर्म वगळता महाराष्ट्राचा एक धर्म आहे. त्या धर्माच्या निमित्ताने सगळ्या लोकांनी एकत्र यावं, सुसंवाद साधावा, शांतता प्रस्थापित करावी आणि प्रगतीकडे वाटचाल करावी, हा याच्या मागचा मूळ उद्देश आहे. हळूहळू हा विषय प्रगल्भ होत जाईल. सध्या आम्ही दीपक पवार हे मराठी आणि महाराष्ट्र याच्यावर बोलणार आहे. श्रीराम पवार एकूणच समाजकारण, राजकारण किंवा महापुरुष, संत याच्यावर बोलतील. ते एक चांगली मांडणी होईल अशी अपेक्षा आहे आणि हे महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रम घेऊन जातोय. थँक्यू.